राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. प्रथम डिक्लेमर देणं गरजेचं आहे. सदर घटना काल्पनिक असून त्याचा वास्तवाशी किंवा कुठल्याही व्यक्तीशी काही संबंध नाही. तसा असल्यास निव्वळ योगायोग समजावा. ह्याला म्हणतात डिक्लेमर. म्हणजे कायदेशीर बाजू पाळली गेली पाहिजे. आज जी भयकथा सांगणार आहे, आता भयकथा तर मी आता लय दाट सांगत नाही, म्हणजे कवा तरी याचं कारण तुम्हाला सांगतो. जे घडलंय त्याला कायदेशीर आधार नसतो. ती माणसं असतात, आता ती माणसं अवेलेबल आहेत, ती बोलतात दडादडा, पण त्यांना ते प्रूफ नाही करता येत. असा प्रॉब्लेम असतो. त्याच्यामुळं जे सत्य ज्याच्यात काहीतरी सत्य आहे बुवा, किंवा एखाद्याने जर तिथं राहणार आपला सबस्क्रायबर आहे, त्यांनी जर थोडा प्रयत्न केला तर त्याला त्यातली सत्यता जाणून येते. काही तर डायरेक्ट जे जवळ आहे ते कमेंट पण करून सांगतात. आणि ह्यात सुद्धा सांगा, जवळ त्या एरियात जिथं काय घडलंय कोणी असेल ना, तर हे सत्य आहे का असत्य आहे एवढं फक्त त्यांनी कमेंट केली तरी लय झालं माऊली. पण ही सत्यकथा भीतीदायक तर आहेच, पण अशा अशा वातावरणात किंवा तशा वेळ टाळणं आपल्या हातात आहे. त्यातून तुम्ही बोध घ्या आणि आपल्या सकट आपलं कुटुंब सुखी कसं राहील, कुठल्या धोक्यात सापडू नाही एवढं घेतलं तरी लय झालं राजाओ. असा विषय. महाराष्ट्रातले 14 जण, आता ते संबंधित ज्यांचं घडलंय त्यांनी आता इतकं काय, आता तुम्हाला आता खरं सांगतो, आमचं नाव नाही कुठं आलं पाहिजे. तुम्ही स्थान बदलून सांगा. म्हणलं स्थान बदलणं अशक्य आहे थोडं, पण नाव नाही येणाऱ्याची काळजी घेतो म्हणलं. पण जे घडलंय ते सत्यच. 4 मित्र महाराष्ट्रातले, जवळपास कोकणाच्या थोडं अलीकडे राहणारे, जानेवारीचा महिना, ह्यातले 3 जण आहेत हे मुस्लिम आहेत, 1 जण आहे तो हिंदू आहे. लक्षात घ्या. 4 जोडीदारांनी असं ठरवलं की आपल्याला, आपण म्हणतो ना जीवाची मुंबई करायला जायचं आहे, ते म्हणले आपल्याला जीवाचा गोवा करायला जायचं. आणि गोव्यासाठी जाण्यासाठी बेस्ट टायमिंग असेल 15 डिसेंबर ते 15 जानेवारी. का तर फॉरेनर लोक तिथं ख्रिसमस 25 डिसेंबरचा आणि नवीन वर्ष स्वागत करायला त्या ठिकाणी येतात. गोवा म्हणलं की सुंदर बीच डेस्टिनेशन, डोळ्याला अगदी गारवा उत्पन्न होईल असे समुद्रकिनारे, आणि डोळ्याला अगदी गारवा उत्पन्न होईल अशा उघड्या नागड्या बोंगळ्या बाया. म्हणजे कसं असतं, ताकला जायचं आणि गाडगणायला पोहायचं. जे गोवा जातात ना, हे सांगत जरी नसले, ते सुंदर बीचची आणि ती नारळाची झाडी आणि ताडाची माडाची, ते ताडा माडासारख्या मांड्या बघायला जातात. तुम्हाला खरं सांगतो, गोऱ्या पान चांबडी कातड बघायला जातात. हा एक त्याच्यामधला हेतू असतो. दुसरा हेतू असा, रशियन थोडक्यात कॉलगरला म्हणा किंवा वेश्या व्यवसाय, त्या ठिकाणचं तो रशियन मुलगी तिथं मिळू शकते, रशियन स्त्री मिळू शकते. तिथले पैशावालीच काम बरं का, पण ती सोपं नाही. 10 आणि 20 हजाराने तिथं काय कात होत नाही. तुमच्या माणसाचं सांगतो, पैसा जास्त लागतो, ते आपलं काम नाही, तुम्हाला माहिती. तेवढं तिथं जेवढं एका रात्रीत उधळीन तेवढ्याचा जर किराणा भरला का तर 12 महिने बंद नाही. तेलांच्या डब्या सकट अगदी. त्यामुळे तिथं काही डोकं द्यायचं काम नाहीचे, आणि आकड्याला आपला विरोधच आहे. पण हाय ती खरं. दुसरी गोष्ट, दारूलही स्वस्त मिळते. स्वस्त म्हणजे काय फुकाट देत नाही कोण कोणाला, पण समजा 200 रुपयाची जी क्वार्टर आहे ती तिथं 80 रुपयाला मिळते. हे स्वस्तच म्हणायचं. 80 रुपयात ओके. आणि 160 दिले, 2 टाकल्या, आडवाच डायरेक्ट वाळूत, पाण्यापासून लांब, नाही तर तो फुटूत. लय अवघड आहे त्या गोव्याचं. तर ती गोव्याला अशी मित्रमंडळी 14 जण, 3 मुस्लिम आणि 1 हिंदू, अशा स्वरूपाची 14 जण गेली. ह्याच्यात फरक असा आहे, ह्या 3 मुस्लिमपैकी 1 मुलगा असा आहे की जो ड्रायव्हिंग परफेक्ट करतो, आणि ज्याला अजिबात म्हणजे दारूचा तिरस्कार, कारण तो 5 टाईम असा नमाज होता. असा विषय. तो गाडीचा मालक होता स्वतः, 4 चाकीचा. आता हिंदू होता मुलगा, तो पाठीमागं बसलेला असं म्हणजे, आणि एक मुस्लिम मुलगा पाठीमागं, आणि ड्रायव्हर साईडला स्वतः मालक, क्लीनर साईडला 1 मुस्लिम मित्र. असे 3 मुस्लिम 1 हिंदू. मग तुम्हाला समजायला सोपं आहे विषय काय आहे. त्या ठिकाणी ते गेले गोव्याला. तर काय घडलं नाही बरं का. गोव्यात 2-3 दिवस राहिले, थोडं पैसा उधळला, सगळं केले. आता हे खाणं पिणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं गोवा अजून एका तिथं सी फूड, म्हणजे
बिसे चांगले मिळतात, फ्रेश मिळतात. तरी महाग मिळत असले गोव्यात खाणं कधीच महाग आहे. 25-30 रुपयाला सामोसा, इडली, डोसा, काय सांगायचं. कमीत कमी जगासाठी सामोसा तर खाईन का नाही. गरीब हानी मी त्या दृष्टीने विचार करतो. पण जी मोठाली ते पॉपलेट येऊन ते 1000 रुपयाची प्लेट खात्यात, असा असतो विषय. पण खाऊन द्या. समजा शनी 2-3 दिवस तिथं मजा हाजा केली, सगळं काय असेल ते पाहिलं. डोळे यांचं गार झालं, वखवकलेले, सगळं होऊन द्या. ह्यांनी असं ठरवलं की आपला खिशाचा हे कमी झालं, जरा वजन पैसा कमी झाला, आता जायचं म्हणले. मग 10 रुपये काय मारण्याची पेले तिथं, 10 रुपये पेले मारण्याची, बिअर पेले काही जण काही. आणि हा ड्रायव्हर जो आहे तो मालक होता मुस्लिम, तो मात्र टिपका घेत नव्हता. हा त्याला त्याचं म्हणजे त्याच्या धर्मावर प्रेम, त्याला माहिती आहे की इस्लाममध्ये दारू ही निषिद्ध आहे, खरं सांगायचं म्हणजे. त्या पद्धतीने आणि त्या माणसांनी सांगितलेलं प्रत्यक्षदर्शीची स्टोरी आहे, म्हणून तुमच्यापर्यंत मला ही व्यवस्थित पोहोचवणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यातून आतृत्व आत्माभूत काय विषय हे तुम्हाला चाकव्याचा संदर्भ कळणारच. म्हणे निघू माघारी. आता ही पेल्याच्या नशेत ज्या दिवशी त्यांना माघारी यायचं आहे परत महाराष्ट्रामध्ये सावंतवाडी मार्गे, त्यांना माहीत नव्हतं की आज अमावस्या आहे म्हणून. आणि पेनाराला कुठला टाईम टेबल नसते. 4 चाकी म्हणजे आजकाल रात्रीचा प्रवास केला जाऊ शकतो, दिवसा केला जातो. रात्रीचा प्रवास करणं थोडं सुटेबल चांगलं असतं. कशामुळं? ट्रॅफिक नाही, टेन्शन नाही. रात्रीचा प्रवास करणं हे बऱ्याच जणांना आवडतं. रात्रीचा प्रवास, दिवसाच्या प्रवासाला जर 8 तास लागले तर रात्रीचा प्रवास तो 5 तासच होतो. जास्त गाडी न पळवता का अडथळे नसतात, ट्रॅफिक नाही, काय नाही, काय नाही, एकदम सुम. पण गाडी कंडिशन पाहिजे आणि डोकं कंडिशन पाहिजे. डोकं पेलेलं असलं की मग नाही मेळ खात, असा विषय लय अवघडी. मग त्यांनी मग ठरवलं त्या दिवशी अमावस्या होती. सावंतवाडीच्या पाठीमाग, सावंतवाडीच्या पाठीमागच्या साईडला म्हणजे येत असताना, सावंतवाडी लांब होते अजून, एक घाट लागला. आणि चालक मात्र ओकेमध्ये. त्याचं नाव सुद्धा ठेवायला हरकत नाही, महबूब म्हणू आपण त्याला. पाठीमागचे 2 जण तारामध्ये जरा लाव आणले जपलेले. ह्याने आपलं गाणं बिणं हिंदी लावलं, गाडी चालू मापात चालला होता. शेलार रस्त्याच्या डाव्या साईडला एक माथरा दिसला. साहजिक त्याच्या डोक्यात आलं, आयला पाठीमागं 4-5 किलोमीटर गरज नाही, पुढचं काय माहिती नाही, एवढ्या अंधाराचा टाईम काय होता. गरळ बघितलं 1:23 झाली रात्रीची. एक माथारा नॉर्मल माणसाची जेवढी उंची असते त्याच्यापेक्षा त्याची उंची फुटांनी तरी जास्त होती, म्हणजे 7 फुटाचा माथारा असेल ती. 2 थर घातलेलं, एक कांबळ अंगावर टाकलेली. कांबळ म्हणजे रगेसारखा प्रकार असतो, ती ही खरबडीत असते अशी. हातात काठी, काठीला गुंगरं 2-3. ते जुन्या माणसांचं असतं, ते जाड जाड चपला होत्या त्याला. आणि डासाठी त्याने काय गाडीकडे बघितलं नाही, काय नाही, काय नाही, आपला सरळ चालला होता. शेने काय त्याकडे दुर्लक्ष केलं, चाललाय ठीक आहे बा, चाललं. ह्याच्याकडे भीतीचं काय, जोपर्यंत काय जाणवत नाही तोपर्यंत काही विषयच नसतो. भीती ह्याचं गाणं चाललं होतं, गाडी चालली पुढं. एक 10-15 मिनटं गेलं. हां, ते माथरा क्रॉस करून पुढं निघाला. उजव्या साईडला ते निळ्या कलरचं, हिरव्या कलरचं नेट लावलेलं असतं बघा, ते नेट. आणि त्याच्यामध्ये एक लाकडी टेबल, एक पत्र्याचं आपलं तेलाचा डबा फोडून पत्र्याचं केलेलं. आणि तिथे एक चहाची टप्पे टाईप होतं बा. दिवसभर कोणतरी तिथं चहा विकत असन किंवा काही नाश्त्याचा पदार्थ बॉबी बेबी विकत असन, संध्याकाळी आपल्या घरी जात असन. असं बंद अवस्थेतलं ते एक टपरी दिसली. साईडला उंच आंब्याचं झाड होतं एक. तिथून ते बघितलं त्याने. आपलं चालता माणूस काय दिसलं की बघतच की काय कुठलं त्याला बोर्ड नाही, काय नाही, काय नाही. निघाला पुढे गाडी. तिथून 5-10 मिनटं झाली, तिथं गाडी चालवतोय. त्याला असं जाणवलं की तेच म्हातार 10 मिनिटांनी परत त्याच रस्त्याला तो आला. कसं काय आला त्यालाच कळलं नाही, पण त्याच रस्त्याला आला. ती गबी झोपलेली ह्या साईडला. आणि जो ज्याला तो अनुभव आहे तो चांगला होता, एक टिपका पेलेला नव्हता. मग ती पेतच नव्हता पोरे अजिबात. महबूब आला परत. ती टपरी तीच कसं काय, तिचे का काय, थोडं आयला आंब्याचं झाड पण तिथंच कसं काय आला. आपण थोडं जमलिंग झालं मनामध्ये. आयला झोप आली का काय. 1:30 वाजून गेले ते. परत तो म्हातारा दिसला. तरी बुथाचा विषय डोक्यात नाही. मग त्यांनी गाडी जाऊन त्या म्हाताऱ्या बाबापाशी उभी केली. तर गाडी जे चालवतात त्यांना माहिती आहे गाडी उभी कुठं करतो माहिती आहे का माणूस, जेणेकरून फ्रंट साईडची जी ह्या साईडला बसलं ती खिडकी आहे, म्हणजे गाडी उभी करायची म्हाताऱ्या बाबापाशी
आणि बटन दाबलं उजव्या साईडचं की त्याच्या काचा आहेत ना त्या खाली होत्यात ऑटोमॅटिक. काचा खाली केल्या आणि विचारलं, बाबा सावंतवाडीला हाच रस्ता जातो का? साधा प्रश्न. म्हातारं चालता चालता असं वाकलं खाली. वाकलं, चेहरा थोडा विचित्र दिसायचा, पण आता म्हाताऱ्या माणसाचा चेहरा म्हणजे वाळून गेलेला चेहरा असं तसं, मोठाले डोळे आणि मिशा अशा मोठ्या पल्लेदार एकदम. वाकलं. म्हातारं बाबा म्हणलं, मोर सरळ जायचं, सरळ जायचं, माझ्या रकमेला उतरव ना, माझ्या रकमेला उतरव ना. आता हे कोणती रकमी? माझी बायको रकमी, तिला उतरव ना. हे ड्रायव्हरने आपलं ते म्हणल्यावर त्यांनी 2 वाक्य महत्वाची ऐकली की सरळ मोर जायचं, मोर म्हणजे पुढं जायचं, आणि माझ्या रकमेला उतरवलं. माझ्या रकमेला उतरवणं म्हणलं म्हणला म्हणजे ड्रायव्हरला महबूबला वाटलं ही डोक्यात जरा गोनकेस दिसते. म्हातारे समजा, म्हाताऱ्याचं बऱ्याच आप तुम्हाला माहिती आहे, 60 नंतर बुद्धी नाठी सगळ्या वायरी तुटत्या, 2 शिल्लक राहतात, काळी लालन हिरवी, आर्थिंग आणि करण, नाही तर सगळ्या वायर तुटत्यात बऱ्याच वेळा. आणि म्हातारं थोडं क्रॅक दिसते बरं का, जाण्यावर आपला सरळ मोर म्हणलं तर मोर असं म्हणून त्याने आपलं काय नाही परत बाटणावर हात ठेवला की काचवर केलं की त्या म्हाताऱ्याने त्या खिडकीतून असा हात घालायचा प्रयत्न केला, पण तिथं वर काच वर आली होती. आईला म्हणलं म्हातारी चित्रचे जरा चला, नाही तर काठी त्याकडं एका ठोकात आपली काच वीज जाईन फुटून. 10-5 हजाराला मोकार. निघाली गाडी परत. I-20 होती डिझेल. आणि निघाला परत गाडी पुढे निघाली. 15-20 मिनटं गेलं, 2-2:15 वाजल्या. परत फिरून तो म्हातारा पुढं चाललेला लांब, आणि पुढच्या साईडला लांब लिंबा झाड. ह्याला म्हणला काहीतरी प्रॉब्लेम आहे. ही ती बिस्लरीच्या तर पॅनराला माहीत, पॅनराला कळतं, बिगर पॅनराला कळतं. काय गाडीत नसलं ना पाण्याच्या बाटल्या असतात, 6 रुपयाची 20 रुपयाला घ्यावंच लागते. त्यांनी पहिल्यांदा गाडी तिथंच थांबवली, उभी केली, गाडी चालू ठेवली. गाडी उभी राहिली, टेप बंद केला पहिल्यांदा. ही 3री वेळ म्हातारं पुढं दिसतंय चाललेलं. ते आंब्याचं झाड, ती चियाची बंद झाली टपरी. आता म्हणलं इथून पुढं जाण्याचा अर्थ नाही, शेती घालला उतर, कारण त्याला थोडी भीती वाटली ड्रायव्हरला महबूबला. त्याने काय केलं, शेजारी बसल्या मुस्लिम मित्र आहे त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारलं, मागं ए उठा 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 उठा, उठ जाऊ. ही आता झोप हित म्हणलं, ही काय चांगली तरवाट पेलेली ती गबी ही झाली, उठली. काय रे काय झालं? आता त्यांना काय झालं हे सांगाय त्याला टाईम नव्हता महबूबला. तो म्हणला कुछ तो गडबड है, हम एक ही जगह पे भटक रहे. हाँ त्याचं म्हणलं, मेरे को तो डर लगना, कोई सोएगा नाही अभी. आता ती शेजारचा तो शेजारी मुस्लिम मित्र बसला होता, तो जसा जागा झाला त्याचं ऐकलं. तो म्हाताऱ्याकडे बघून त्याला बी दिसला. तो म्हणतोय त्या म्हाताऱ्याला विचारू आपण, चल रस्ता. हां म्हणला सगळं करून बसलोय मी. त्याला विचारलं, ते म्हातारा विचित्र आहे, ते काय म्हणतंय, त्याला विचारलं होतं एकदा, माझ्या रखमेला उतरव. आहे का म्हणलं रखमी तुमच्यात कोण? हां आपल्याला आणायची होती रखमी, एक तिकडून मिटली का आपल्याला? नाही. लांब म्हणलं पुरी यात नको म्हणतात, ते आतला विषय तुम्हाला कळायचं नाही. म्हणजे गोव्याला बरेच जण काय साठी तुम्हाला बाया लेडीज सुद्धा घेऊन जातात, जाण्याबरोबर आपल्याला काय करायचे. म्हणजे ह्याला दिसती पाठीमागचे दोघं म्हणतात कोणचं म्हातारं? ती काय ते समोर चाललेलं, थोडं लांब चाललं होतं, 100 मीटर अंतर असं लांब अलीकडे थांबली ती गाडी. ती काय ते म्हातारं पाठीमागच्या दोघांना काय दिसना. आयला म्हणलं आम्ही पेलोय तुला चढली का काय? ड्रायव्हरला महबूबला म्हणलं. मग खेळायला लक्षात आलं की आमच्या दोघाला दिसतंय, याला ह्यो डिफेक्ट असतो गणाचा. हां गण बदलला की राक्षस गण असतो, देवगण असतो, बरेच गण आहेत. त्या गणात काही गण दिसतं काही न दिसत नाही असा विषय तो. तो म्हणला, ती शेजारचा म्हणला थांब, मला पहिल्यांदा बिअरमुळं लय प्रेशर आलाय म्हणला, मी लघवी आली या. बिअरहून लघवीचं काय गण आता सगळ्याला माहिती. उतारला खाली कुणी तिघही उतरलं नाहीत. तो खाली उतरला, गेला त्यांनी लघवी करायला लागला. आता खाली कसं होतं, लांब थोडी गंधाट थोडी जाडी होती, पण साईड पट्टी अशी चांगली 15-20 फूट अशी खड्डा करून ते समजा JCPने ते साईड पट्ट्या भरायला उखरलेला असेल. त्या खड्ड्यात त्याला ते लघवी करता असं गठुडं टाईप दिसलं बा, पोतं भरलेल्यासारखं अंधारात. पण अंधारात एवढा काहीतरी आहे बरं का, दगड आहे का काय पोतं ठेवलं, पण काहीतरी आहे म्हणलं, पण उभं केलेलं असं. म्हणलं बघ ना मोबाईलने. मग ह्यांनी मुत्ताच आपला मोबाईल काढला, टॉर्चचं बटन दाबलं ना असं केलं. मोबाईल टॉर्चला कमी काय लाईट समजू नका, बऱ्यापैकी लाईट असते. बघितलं
तर हिरव्या कपड्यातली एक म्हातारी अशी मरून बसलेली, तिचं मोठालं डोळं आणि त्याच्याकडे बघत अशी. ही तर टाचकन मुतायची बंद, विषय नाही. 70% लघवी निघाली होती, 30% म्हणला कॅन्सल बघूच नंतर. माणसाचं असं आहे तुम्हाला सांगतो, भीती हा फार भयंकर. त्याकडे अशी डोळे होऊन बघती. शिव म्हणला आईला कोण आहे काय, मोटर बॅटरीचं बटन बंद करायचं का ना काय नाही. याने आपली चुंगी आत घातली, चेनवर ओढली, पाटकून दरवाजा खोलूस तर म्हातारी उभी राहून त्याच्या पाठीमागं जवळ 2 फुटावर आली होती, 2 फुटावर अक्षरशः. हां, आणि त्याला असं थंड वाजायला लागलं होतं, गार लागायला होतं, लागते त्यापेक्षा गार लागायला लागलं होतं. त्यांनी पटकून दरवाजा उघडला आणि आतमध्ये बसला. दरवाजा ओढताना ती म्हणला आईला म्हातारी डेंजरच आहे आजी. आता महबूबन मागते ग. म्हणलं कशाची आजी, तुझ्या डोक्यात फरक झाला का कुठं? कारण ती कुणाला काही दिसलंच नाही, फक्त शेजारच्याला दिसलं. हां, त्याला दिसलं, याला दिसलंच नाही. ती म्हातारं ह्या दोघांना दिसतंय, पाठीमागच्याला दिसलं नाही. हा विषय आयला म्हणला काय करू. म्हणला चल काही होऊन दे, चल तू. परत गाडी तिथून काढली. पण ती जे शेजारी बसलेलं आहे ना, त्याला अशी थंडी वाजवण्यासारखं झालं, म्हणजे गार लागल्यासारखं. म्हणला आता आहे ना मी जागा राहतो, म्हणला तो काळजी करू नको. वेगळाच बोलायचा तो, त्याचा आवाजात कापरं पडल्यासारखा विषय होता. त्याला त्या म्हातारीने जापडलं होतं, तो नाही तर ती म्हातारी त्याच्याबरोबर होती, त्याच्या अंगात शिरली होती. लघवी कुठेही करू नका हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. ते शास्त्र सांभाळ त्यातलं वाचन झालं तर तुम्हाला त्यातलं कळन. हां, लोकांना लय ना आधी गाठ बघून थांबायचं मुतायचं, अजिबात ते कार्यक्रम करू नका. त्याच्या त्या जागेत जाऊन ते केलं ना तुमच्या शरीरात प्रवेश करणं. तो एक असा आत्मा असतो की ज्याला भूक लागते, सगळ्या प्रकारची इच्छा होत्यात, तो शारीरिक संबंधसुद्धा करू शकतो. आतुरतो आत्मा, भूक लागते, तहान लागते, पण त्याच्यासाठी त्या गरजा पूर्ण त्याचं शरीर नसतं. तो शरीर शोधत असतो आणि जो त्या टप्प्यात गावला त्याला की टप्प्यात कार्यक्रम होतो, त्याच्या शरीरात प्रवेश करतो आणि त्याच्या शरीराचा आधार घेऊन त्याच्या इच्छा पूर्ण करतो. हा विषय. निघाले परत पुढं. म्हातारा म्हणले आता थांबायचं नको, चला. की ते म्हातारा गाडीजवळ आले की पार त्याने असं तोंड केलं आणि असा असा हात केला. काही शब्द अंगावर कानावर पडले यांच्या. रखमीला उतरा, रखमीला. रखमीला उतरा, रखमी तर शेजारी घुसलेली याच्या अंगात. त्यात कारण सांगतो. गेली गाडी पुढं परत. मात्र क्रॉस करून पुढे गेली. म्हणला हे बघा ही 3 वेळा झाले, तरी पाठीमागची 2 म्हणतात कोण म्हातारा. तुम्ही शांत राहा म्हणले, मा डोक्याचा पार मेंदू फ्राय झाला आहे म्हणले, वाट लागली पार माझी. तो महबूब म्हणला कारण काय झाले, तुम्ही प्यायला मला चढली असं वाटायला लागले. हाय ही बरं आहे आता, काय देत नाही. आणि मग त्यांनी त्या निघाला आपला. तिथून निघाला, रस्त्यावर बरोबर लक्ष, झाडे जायची, वळणं जायची, सरळ रस्ता सगळे हे जायचं. आलं ना परत एकदा तो स्पॉट. परत पुढं म्हातारा चाललेला. शेजारच्याला मला आता तुला दिसतोय का, आता तुला दिसतोय का. आता शेळा तर दिसत होता, पण शेतं कापऱ्यासारखा आवाज आहे शेजारी बसलेल्याचा. आम्ही म्हणतो तुला काय दिसतंय रा. म्हणला थांबू नका बरं का, थांबू नका बरं का, मरू द्या बरं का, मला मारायचं, मला मारायचं. त्याला म्हणला मारायचं. यांनी सेंट्रल लॉक बंद केलं. यांनी नाही उडी टाकावा तिथं म्हाताऱ्यापाशी. त्यांनी सेंट्रल लॉकिंग बंद, दरवाजा काय उघडू शकत नव्हता. ध्यानात ठेवा, रथ असतो, गाडी म्हणजे रथ. शक्यतो गाडीच्या खाली उतरायचं नाही, लक्षात घ्या. असा प्रसंग आला तर. निघाली परत गाडी. म्हातारं क्रॉसच्या वेळेस म्हातारं डाव्या साईडवरून, म्हणजे इकडं होतं ड्रायव्हर चालतंय, क्लिनर साईडवरून उजवीकडे पळालं. रस्त्याला पुढं वाहन नाही, मागं वाहन नाही, पण पॉवरफुल लाईट येतं आज गाडीला, हॅलोजन बल्ब दिसलं. म्हातारं उजवीकडे पळालं. म्हाताऱ्याने काठी, डाव्याचा काठी हाणा काय तर हेतू नव्हता, पण ते म्हातारं गाडीवर चाल करून आलं. ह्यांनी कमी केल्यासारखी गाडी गेली. त्या म्हाताऱ्याने जोरदार उजव्या साईडला दारावर लाथ मारली. रखमेला उतरा. ह्यानी आवाज ऐकला. मला कायची रखमीन कशाचं काय. ह्यानी आपल्या त्याच्या देवाचा 5 टायमाचा नमाज आहे, त्याने तर आपला त्या काय असेल त्या हिशोबाने दावा चालू केला आतल्यात. तिथून निघाला. मौलवीने सांगितलेले 4 शब्द डोक्यात होते त्याचा, पण गाभारल्यावर माणसाच लय अवघड आहे. तिथून पुढे गेला तर अचानक पुढच्या साईडला त्याला लांब लाईटी दिसायला लागल्या. लाईटीत कशात तरी गेला. पुढं एक डाबा होता. घड्याळ बघितले 3 वाजून 11 मिनटं चालती. तो 3 नंतरचा काळ हा ब्रह्ममुहूर्त असतो. ब्रह्ममुहूर्त म्हणजे दैवी शक्तींचं त्यात हा वातावरणात वावर असतं त्या टायमाला. 3 ते 6 म्हणला जमलं का. डाबात लागला. डाब्यावर 2-3 ट्रक उभ्या होत्या, सगळी झोपलेली होती. बाहेर 1-2 कुत्री अशी आळं करून झोपलेली होती. यांनी 2-3 ट्रक डाब्याच्या पुढंच गाडी उभी केली आणि डाब्याला काय उठावलं नाही, काय नाही, काय लाईट चालू होती. म्हणले आता हवा गाडीच्या खाली उतरू नका, काय नका, इथंच झोपा, आपल्याला दिवस उजिडेपर्यंत इथंच थांबायचे. याला कशात झोप लागते. ते शेजारचं कुडकुड करते, त्याला बघितलं हात तापसून तो मारण्याचा ताप आल्याला.
पाठीमागची झोपून गेली. त्यांना काय म्हणजे पेललीच होती, आता उतरत आली होती म्हणा, पण ती झोपली. झालं 2 तास गेले, दिवस उजाडला. दिवस उजाडल्यानंतर जांधार पडलं, तांबडं फुटलं, चांगलं हे आलं. यांची काय ताकद नव्हती परत मागायची. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा आधी सावंतवाडी जवळ केली पाहिजे आणि तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा याला डॉक्टरला दाखवा, इंजेक्शन घेऊ आपण. ते पुढं निघाले रस्त्याने. दिवस उजाडला, सावंतवाडीत गेले, एका हॉटेलवर चहा थांबला, चहा पिले, परत पुढं निघाले. सावंतवाडीत गेल्या पण डॉक्टर दवाखाना उघडला नव्हता. डॉक्टर तवर थांबले, त्याला इंजेक्शन दिलं. ताप आल्यामुळे थंडी ताप आहे असं तसं, पण त्याला काय फरक पडला नाही. तर आपापल्या घरी गेले. घरी आल्यानंतर सगळे आपापल्या घरी गेल्यानंतर जो आजारी मित्र होता त्याला डॉक्टरचे इंजेक्शन ह्याने त्यांनी 2-3 दिवसात काही फरक पडला नाही. त्यांच्या घरच्यांनी जुन्या माणसांनी त्यांना त्यांच्या मौलीकडे न्याला. त्यांनी काय असेल ते विषय त्यांना सांगितला, बांधी केली आणि त्याचा जो उतारा आहे, त्याला जे पदार्थ आहेत, व्हील साबणाचं एक असं खोक असतं बघा, असं 1.5 बाय 1 असं, त्याच्यात ते सगळे भरले. आणि त्याच्या वडिलांनी मोटरसायकलवर जाऊन इतक्या लांब त्या ठिकाणीच जिथं जो प्रकार घडला, त्या आंब्याचं झाड, त्या ठिकाणी त्या खड्ड्यात ते टाकले जिथं ती म्हातारी होती तिथं. पोरगा दुसऱ्या दिवशी ओके झाला. असा विषय असतो, तो झाला ओके. आता मेन गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, तिथून ते पदार्थ हे तर ओके झाले, सगळं झालं. पण जो मालक होता महबूब, त्यांनी सकाळच्या पारी काय देऊन सकाळच्या पारी सर गाडीकडे येताना परत जी एक गोष्ट बघितली ती, गाडीचं जिथं लात म्हातारीने मारली होती ते इतके पॉवरफुल लात असन बघा. चालू गाडीत लात मारणं सोपं नाही, पण तो आत गेला होता. तो जो कोपरा आहे तो गाडी चिंबली होती. त्यांनी ते मित्रांच्याकडे गाडी दिली, मला तर गाडी नाही, हे पेपर घे. ह्या गाडीत आत बसून कुठं जायची, माझा कॉन्फिडन्स संपला. म्हणला ही गाडी विकून टाक. त्या माणसाने 30-35 हजार रुपये तोटा घेऊन ती गाडी विकून टाकली. गाडीसुद्धा नाही वापरली, दुसरी घेतली त्याने आता. पण ती गाडीसुद्धा, त्या गाडीचा जो फोटो आहे तो फोटो, तुम्ही म्हणता एवढं सांगितलं वा ह्याच्यात खरं का, आता होईन मला थोडा त्रास होईल बरं का. मी तुमच्यासाठीच आहे, मी तुमच्यासाठी किती त्रास. ह्याला आता हे जे सांगितलं ह्याला त्याचा म्हणजे पुरावा देणं ही माझी जबाबदारी, माझं कर्तव्य, असा विषय असतो काही विषयांचा. आणि गाडी बघितली, फोटो काढला त्यांनी त्याचा. आता एका मित्राने रात्रीचा फोटो काढला होता, त्याच्यामध्ये म्हणजे महबूबनेच काढला, पण त्या मित्राचा काढला, ज्याच्या आवाज काढायचा, त्याच्यात जी म्हातारी होती रखमी, ती त्याचा फोटो काढला. तर ती फोटो व्हॉट्सअपला आता माझ्याकडे ओरिजिनल. रात्रीच्या लाईट बंद करून तो फोटो झूम करून पलीकडे साईडला कोण बसलंय काढला महबूबने, कोण बसलं हे जर असं हे केलं ना, तर क्लिअर एका पुरुषी शरीरामध्ये एक स्त्री कशी दिसते हे मला तुम्हाला दाखवायचे. त्यासाठी मला त्रास होणार, नुसता व्हिडिओ पुरता तुमचं व्ह्यू मिळण्याचा माझा त्याच्यात हेतू नाही. तर माझा नंबर तर सगळ्याला माहिती आहे. आता लय त्रास होणार तुम्हाला खरं सांग. तुम्ही मला नंबरवर माझ्या व्हॉट्सअपला जर हाय केलं ना, तर तेवढ्याला मी तो फोटो सेंड करणार आहे. आणि तुम्ही व्हॉट्सअपमध्ये सांगायचं काय, मामा फोटो सेंड करा, एवढंच टाकलं ना बस. आणि त्याला इश्यू करू नका. म्हणजे कसं असतं, माझ्या डोक्याला ताण होईन. तुम्ही बघा फक्त की एक बुथाने जाफाटलेली एखाद्या जाफाट ते कसं दिसतंय, हा संशोधनाचा विषय जरा. सगळी माणसं सगळी पुराव्याची आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की नंबरवर हाय केलं की तुम्हाला तो फोटो सेंड करीन असं मला वाटतं. आणि लाख लोकांनी एकदम केल्यावर मी थोडं सुधायचं इकडं असं करा, थोडं दमाने घ्या, धीराने घ्या. आणि जसं जसं शक्य आहे ना, नाही तर मग मी काय करतो, फोन तकून उचलणारच नाही मी आता 2-4 दिवस, कारण इतका डोक्याला ताण होणार आहे मला माहिती आहे. आता लाख लोक एकदम फोटो मागायला आलो, कसं करायचं मी तुम्हाला सांगा, पण तुमच्यापर्यंत विषय कळला पाहिजे. आणि नास्तिक आहेत ना, त्यांनी तर अजिबात मला ते फोटो मागू नका, का माहिती त्यांचा विश्वास नसतो ना, तुमचा विषय तुमच्या डोक्याबाहेरचा विषय तो. पण ज्यांना खरंच त्या विषयात इंटरेस्ट आहे, बघायचे काय बा जगात चालले, त्यांनाही करायला हरकत नाही. खरा विषय असा आहे की समजा तो फोटो तो माझ्याकडे आहे, फोटो मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवणार आहे, संपला विषय. दुसरी गोष्ट, हा जे महबूब हे नंतर थोडा गॅप टाकून 10-15 दिवसांनी परत त्या भागात थोडा चक्कर मारायला गेले. त्यातला कुणी मित्र नव्हता, की त्याला थोडं जिज्ञासा असतीच माणसाला, काय विषय दिवसा आपलं म्हणलं दिवसा काय होत नाही शक्यतो. गेले, ती डाबा तिथं होता, तिथं तो माणूस पण आहे. डाबा म्हणजे
डाब्याच्या पुढं ती चहाच होता ती पण टपरी. मला हाच परिसर आहे. त्या आंब्याचं झाड होतं त्याने तिथं तिथं चौकशी केली. तिथं पाठीमागे गाव आहे 10-15 घरांचं, तिथं चौकशी केली. त्यांना असं कळलं की आमोशा होते का म्हणले हा. म्हणले एक म्हातारी त्याच गावातली ती आणि घरगुत काय कारणं बिरणं काही किरकोळ भांडणं तणं झाली असत्या. म्हातारी रागाने पुढं निघाली आणि म्हातारं पाठीमागून निघालं. असा विषय होता. ती काठी बिठी सगळं सेम तसं. म्हातारीने उडवली कारणी, ध्यानात ठेवा. आणि कारने उडवली ती म्हातारीला दवाखान्यासाठी ते कारमध्ये घालून त्या कारवाल्यांनी सहकार्य केलं. मला आजी पडली या पण तिला नेतो आम्ही. कारमध्ये बसावली आणि ती तिला न्यायला लागली. तर ते नेतानी या म्हातारीने लांबून बघितलं. म्हातारं मागं पळत आहे की माझ्या रकमेला उतरवा. तेव्हापासून ते म्हातारं जी मेलं तिथं ते पण मेले. ते पण अपघातातच गेले. तिथं रोडला फिरायचं रात्रीचं कोणत्या वाहन उडवलं असेल, ध्यानात ठेवा. ते म्हातारीचे आत्मा त्या ठिकाणी आहेत. आणि विशेष म्हणजे लई लोकांना या गोष्टीचा अनुभव आहे. आपल्यापैकी कोणाला काय अनुभव असेल तर 100% शेअर करायला किंवा कमेंट करायला काहीच हरकत नाही. आता तुम्ही मला फोटो मागा, मी तुम्हाला फोटो सोडणं एवढं मला 2-4 दिवस काम आहे. रामकृष्ण हरी माऊली.